कॉमर्स मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे मित्रो. एप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह एक्सरसाइज 4.2. टेस्ट वेदर दी फॉलोइंग फंक्शन आर इंक्रीजिंग और डिक्रीजिंग. तर मित्रो लक्षात ठेवा, इंक्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन साठी काही रूल्स आहेत, काही नियम आहेत. तर बा ते नियम आणि रूल्स माहित पाहिजे. बाय सोपं साधा आहे का बा, हा जो डॅश आहे या डॅशचा अर्थ होतो fx नावाच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे f डॅश x म्हणजे fx चा डेरिव्हेटिव्ह. तर मला लक्षात ठेवा, तो पहिला रूल आहे माका, जर f डॅश x हा 0 पेक्षा मोठा असेल, इथं ग्रेटर दॅन चं चिन्ह आहे म्हणजे मोठा. तर बा f डॅश x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल, f डॅश x ग्रेटर दॅन 0, तेव्हा फंक्शन इन्क्रीजिंग असतो. आणि याच f डॅश x ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असेल म्हणजे निगेटिव्ह असेल, तर फंक्शन हा डिक्रीजिंग असतो. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, ab ग्रेटर दॅन 0. तर बा a आणि b या दोघांचा गुणाकार लक्षात ठेवा, जो 0 पेक्षा मोठा आहे. तर याचा अर्थ काय होते बा, हा a ग्रेटर दॅन 0 राहील, b ग्रेटर दॅन 0 राहील, और हा लेस दॅन a लेस दॅन 0 राहील आणि b लेस दॅन 0 राहील. हे घ्यायचं आहे. तसंच लक्षात ठेवा, ab लेस दॅन जर 0 असला तर एकदा चांगलं लक्षात ठेवा, एकदा हा मोठा राहील तर हा छोटा राहील, हा छोटा राहील तर हा मोठा राहील. म्हणजे काय म्हणत आहो बघा, a ग्रेटर दॅन 0 अँड b लेस दॅन 0. या मोठा झाला तर या छोटा झाला, और काय होईल बा, आता याले लहान करायचं, याले मोठं करायचं, म्हणजे a लेस दॅन 0 अँड b ग्रेटर दॅन 0. तर बा लक्षात ठेवा, सिंपल साधा आहे बा, काय देऊ नये का बा, का याला ग्रेटर दॅन म्हणजे मोठं म्हणतात आणि याला लेस दॅन म्हणजे लहान होतो. ग्रेटर दॅनचं चिन्ह असलं तर एकदा दोन्ही मोठे और दोन्ही लहान, हे पहा दोन्ही मोठे आणि दोन्ही लहान. लेस दॅनचं चिन्ह असलं तर एक मोठा दुसरा लहान, और पहिला लहान दुसरा मोठा, है ना, पहिला मोठा दुसरा लहान, और पहिला लहान दुसरा मोठा. बस एवढं लक्षात घ्या. आणि पुढची जी टेस्टिंग आहे, कसं ओळखायचं, कसं मांडायचं, मी बढिया सांगतो. तुम्ही म्हणसाल का सर बिलकुल क्लिअर झालं. ठीक आहे. बारकाईनं शिकवतो तर तुम्ही कान देऊन फक्त ऐका. एक अजून टेस्टिंग आहे, मात्र ते गणित समोर प्रॉब्लेम असल्याशिवाय किती बडबड केली तर समजत नाही. तर असो मित्र, या आता याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. परीक्षेमध्ये किंवा वहीत लिहिताना जे प्रॉब्लेम दिलेलं असेल ते व्यवस्थित लिहा. x³ - 6x² + 12x - 16. सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, काही डिफरन्शिएट भानगड करू नका. सरळ इथं लिहा f डॅश x, या डॅशचा अर्थ डेरिव्हेटिव्ह. तर या x³ तर हा 3 खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी, मायनस ह्या 6 हा खाली उतरला तर साइन दोन्ही 12. एवढं आता आलंच पाहिजे. डोक्यावर 1 न कमी 2 आहे तर 1 झाला, हा पण लिहिला जात नाही. प्लस 12x चा डेरिव्हेटिव्ह 12 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. एवढं जर झालं असेल तर बा f डॅश x इथून 3 कॉमन निघते. 3 कॉमन काढला तर x वर्ग 3 चौक 12 प्लस 3 चौक 12 असं. बोल बा काय करायचं बा, तर लक्षात ठेवा, याने थोडंसं मेकअप करा. पा मी काय सांगत आहो, ह्या 3 हा x वर्ग लिहिला, मायनस हा 4 आहे ना, तर 2 × 2x असं लिहायचं. प्लस हे तुमच्या हा 4 कसा मांडायचा, तर 2 चा वर्ग. तुमच्या माहितीसाठी किंवा स्क्वेअर कसा सेट करायचा. तर बा पाहताना कसं पाहतो, बस हे नजर पाहिजे
का मनाने प्रश्न कसा विचारायचा आहे ना, कोणी एवढं सांगणार नाही, कान देऊ नाही का, काय लिहू नाही हे पाऊस नका, याले मनाचं पहिलं आणि याले मनाचं शेवटलं, याले मनाचं मधलं. तर मग पहिल्याचा स्क्वेअर दिसते, शेवटल्याचा स्क्वेअर दिसते, असं पहा. हा वाला इथं आला, हा वाला इथं आला, या दोघाचा गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे मग नियम काय सांगते का, जर पहिल्याचा स्क्वेअर असेल, शेवटल्याचा स्क्वेअर असेल, त्याच दोघाच्या गुणाकाराची दुप्पट असेल, तर मग लक्षात ठेवा, पहिला लिहून टाका, बस साधा ब्रॅकेट करा, पहिला लिहा, शेवटला लिहा आणि मधल्याचं फक्त चिन्ह साइन पाहायचं. मायनस असला तर मायनस घ्यायचं, प्लस असला तर प्लस घ्यायचं, असा ब्रॅकेट करायचं, ह्याचा स्क्वेअर करा. काही चेक फेक नाही करायचं. याले सोडवसाल तर हेच येणार आहे. बस झाला सेट आपला. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा काय सांगत हाव का बा, डोक्यामध्ये कसं आलं पाहिजे का बा, ह्या वाला जो आहे 3 हा तर डोळ्यानं दिसते 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. x-2 हा पण ऑलवेज पॉझिटिव्ह राहील. काऊन बा, तर बा नियम आहे बा का, याची वजाबाकी x ची समजा व्हॅल्यू मायनसही असेल, आपण याच्यामध्ये जर वजा केलं, मात्र जे काही येणार आहे ते व्हॅल्यू जर मायनस आली त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, म्हणजे बा प्लस घेतली तरी उत्तर प्लस येईल, मायनस असेल तरी उत्तर प्लस येईल, कारण इथं स्क्वेअर आहे. कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर केला तर तो प्लस असतो, आणि म्हणून ह्याच्याबद्दल तर शंकाच नाही. इथं फक्त एवढं पाहून लिहायचं का बा, x-2 होल स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. खूपच बडबड करा लागल तेव्हा तुमच्या डोक्यात बसल, कारण खूपच याची बेसिक माहिती पाहिजे. बोल पा आता, हा पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय पा, तर याचा अर्थ असा का त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे. मग 0 पेक्षा मोठी आहे, निगेटिव्ह म्हटलं तर 0 पेक्षा लहान, आणि पॉझिटिव्ह म्हटलं तर 0 पेक्षा मोठी, आणि म्हणून लिहायचं x-2. लक्षात ठेवा, x-2 होल स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. बोल पहा. मग आता एवढं जर झालं असं हे तयार झालं. आता तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे का बा, जर x ची व्हॅल्यू 2 असेल तर बा इथं भरली तर 2-2 म्हणजे 0 होईल, म्हणजे येणारी व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी राहणार नाही. मग इथं x च्या ऐवजी 2 चालत नाही. बोला पा, मी याले समजावून सांगणार आहोत, क्लिअर करणार आहोत. तर इथं पाहायचं बा, आता मी क्लिअर करत हाव, काही बी असू द्या, x-7 असं राहिलं तर बा जिथं आहे ना, इथं 7 आहे तर x च्या ऐवजी 7 चालत नाही. 7-7 म्हणजे 0. बस असं सबट्रॅक्शन वजाबाकीचं पद दिसलं, जे संख्या असेल ते x च्या ऐवजी चालत नाही. तर मग करायचं का, का बा हा जो r आहे हा रियल व्हॅल्यूचा आहे. x ची कोणती किंमत असेल तर ती कोणाला बिलॉंग करते, बिलॉंग म्हणजे या रियल व्हॅल्यूच्या आतमध्ये येते. तर मग काय ना, x ची कोणती व्हॅल्यू असेल तर ती कोणात येईल, बात याच्यात. तर बा लक्षात ठेवा, इथं 7 आहे तर बा इथं जर 7 भरला तर 7-7 म्हणजे 0 होते. याचा अर्थ आपल्याला दुखणं कोणाचं आहे तर 7चं. तर बा फक्त असं लिहायचं, मायनस करायचा, इथं 7 लिहायचा. याचा अर्थ याच्यामधून एवढा वजाच करून टाकला, ज्याचं दुखणं आहे तेवढं कमीच करून टाकलं. बस. तर बा मित्र हो, लक्षात ठेवा, हे तर क्लिअर झालं का हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे. मात्र लक्षात ठेवा, जर x च्या ऐवजी 2 ठेवला तर 2-2 0 होईल, म्हणजे बा आपल्याला x ची व्हॅल्यू 2 चालत नाही, आणि म्हणून इथं लिहायचं and x is not equal to 2. एवढं तुम्हाला लिहायचं लागलं.
तरच मार्क पडन. बाहेर सोपं आहे, प्रत्येक वेळेस तेच लिहायचा एफ डॅश एक्स लक्षात ठेवा असं. तर बा या एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू आहे ना 0 पेक्षा मोठी आली तर इथं लिहायचं ग्रेटर दॅन 0, इथं लिहायचं फॉर ऑल असं. हा जो x आहे तो लिहायचा x बिलॉंग्स टू r आहे ना. कोणती किंमत नाही चालत रे, तर बा वजाबाकी मध्ये असणारी किंमत आणि भागाकारात असेल तर भागाकारात असणारी किंमत. जसं बाय आहे ना डिनॉमिनेटर मध्ये x आला तर x च्या ऐवजी 0 ठेवला तर इन्फिनिटी येते, तर बा तेव्हा ते नाही चालत. तर जे वजाबाकी सबट्रॅक्शन मध्ये असणारी किंमत आणि भागाकारात असेल तर 0, ह्या दोनच किमत्या चालत नाही. तर त्या एवढ्या याच्यामधून वजा करायच्या सबट्रॅक्ट करायच्या मायनस असं दाखवायचं. म्हणजे एवढ्या याच्यातून एवढा कमी केलेला आहे आणि बाकी सर्व आहे ना बाकी जेवढ्या उरल्या असेल त्या पूर्ण येले बिलॉंग करते, हे त्याचं अर्थ आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा शेवटी उत्तर लिहायचं. ठीक आहे बा, अरे हो का नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर बा एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू r असं पण लिहिलं तर काही पाप नाही लागत. कॉमा x इज नॉट इक्वल टू 2, पण माझं ऐकसाल तर बा हे लिहिलंच पाहिजे का f डॅश x इज इन्क्रीजिंग फंक्शन. झालं असं वर्णन करायचं आहे. पाय 1-2 प्रॉब्लेम न अजून क्लिअर करून देतो. इन्क्रीजिंग फंक्शन फॉर ऑल असं लिहायचा x बिलॉंग्स टू r, कोणती किंमत चालत नव्हती 2 तर इथं दाखवायचं 2. हे झालं तुमचं पहिलं प्रॉब्लेम. पहा मग मित्र दुसरा प्रॉब्लेम सांगत आहोत. fx इज इक्वल टू x मायनस 1 अपॉन x, x बिलॉंग्स टू r, x इज नॉट इक्वल. काही अक्कलच नाही लावायची, बस एकच पद्धत आहे बस सोल्युशन घ्यायचं लिहायचं. प्रॉब्लेम जे असेल ते लिहायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहा मग मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. x चा डेरिव्हेटिव्ह 1 हा मायनस जशानं तसा 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. तर बा इथं लिहून राहिलो f डॅश x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 अपॉन x स्क्वेअर. याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. f डॅश x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x स्क्वेअर असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा कॉमन सेन्सची गोष्ट आहे का. समजा इथं 2 असेल आणि इथं 2 प्लस 1 असेल म्हणजे बा या इथं जे आहे त्याच्यामध्ये 1 न वाढ आहे. तर बा लक्षात ठेवा, समजते का. हे सीता आहे बा इथं x स्क्वेअर आहे आणि हेच इथं लिहून आहे त्याच्यात 1 न वाढ आहे. म्हणजे इथं न्यूमरेटर 3 झाला, डिनॉमिनेटर 2 झाला. म्हणजे न्यूमरेटर जर जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा असतो तेव्हा त्याचा येणारा भागाकार हा 1 पेक्षा मोठा असते. आणि 1 पेक्षा मोठं म्हटलं तर बा जो 1 पेक्षा मोठा राहील तो 0 पेक्षा तर ऑलवेज मोठा राहील. आता एवढं जर झालं असेल तर बा हेच कॅसेट वाजवायची का बा हे वालं जे भागाकार आहे 100% 0 पेक्षा मोठा आहे. बस एवढं लिहायचं आहे. तर बा इथं लिहायचं आहे म्हणून x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. म्हणजे लॉजिक आहे बा कुठं तरी विचार करावा लागेल तुम्हाला. बस असा निष्कर्ष काढायचा आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर आपण काय करायचं पहा थोडंसं थेस लिहून टाकायचं हे वालं का बा x बिलॉंग्स टू r आणि x इज नॉट इक्वल टू 0. बोल पहा. मग एवढं जर झालं असेल तर बाय आहे ना. मग हा जर ग्रेटर दॅन 0 असला तर स्पष्ट माहित आहे बघा डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असला तर फंक्शन हा इन्क्रीजिंग असतो. बस एवढं जरी लिहिलं म्हणून देअरफॉर fx लक्षात ठेवा आहे ना ग्रेटर दॅन 0 असं. ठीक आहे. फॉर आहे ना fx ग्रेटर दॅन 0 for all x belongs to r, x is not equal to 0. म्हणून इथं लिहायचं आहे ना फंक्शन
एफ डॅश एक्स लिहायचं. देअरफॉर एफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शन असं. तर कॅसेट थेस वाचवाची. असा जर काढलं तर याने फॉर ऑल म्हणते. माहित असलं पाहिजे लॉजिक मध्ये झालेलं आहे. इथं लिहायचं x बिलॉंग्स टू r, x इज नॉट इक्वल टू 0. एवढं बस लिहायचं आहे. किंवा x बिलॉंग्स टू r मायनस मैरूपी कंसात 0. बस हे आहे तुमचं. पहा मग मी काय सांगत आहो बा, तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या का बा fx इज इक्वल टू 7/x मायनस 3, x बिलॉंग्स टू r आणि x इज नॉट इक्वल टू 0. काही नाही मित्रो, सरळ लिहायचं. सोल्युशन जे प्रॉब्लेम असेल ते लिहायचं. fx इज इक्वल टू 7/x मायनस 3. बस ठीक आहे. तर मग आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. f डॅश x इज इक्वल टू, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, डेरिव्हेटिव्ह घेतला तर ह्या 7 बाहेर निघल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x मायनस, हा तर कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह होतो मायनस 1/x². तर मग 7 इंटू मायनस 1/x², तर मग मायनस 7/x². बोल बा. एवढं डिटेल मी बारकाईनं सांगत आहे. एवढ्या स्टेप घ्यायचंही काम नाही आहे. तर बा हे फक्त समजवण्यासाठी सांगलं होतं. तर ओरिजिनल मध्ये डेरिव्हेटिव्ह कसा आला पाहिजे. तर मग आहे ना, मनात प्रश्न विचारायचा. 7/x आहे तर 7 बाहेर निघला आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x², कारण हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. म्हणून इथं मायनस लिहायचं, इथं x² मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. ठीक आहे. आता मग डोक्यात आलं पाहिजे इथं x ची काही व्हॅल्यू ठेवा, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे बा ते येणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे मग आपल्याला हे वर्णन करता येते x² लक्षात ठेवायचं इज ऑलवेज पॉझिटिव्ह. x² इज ऑलवेज असं पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे ना. फॉर ऑल असं लिहायचं. x बिलॉंग्स टू r. तर मग आता आहे ना, डोक्यात आलं पाहिजे दुखणं कोणाचं आहे का. मी सांगलं बा का बा डिनॉमिनेटर मध्ये x असला, असा डिनॉमिनेटर मध्ये x आहे बा, आहे ना. तर इथं 0 जर घेतला आपण तर 0चा वर्ग 0 होते आणि 0 न कशाने भागलं तर इन्फिनिटी येते. बस म्हणजे ह्या वाला आपल्याला x ची व्हॅल्यू काय चालत नाही बा तर 0. तर बा इथं फक्त एक शब्द वापरायचा, एक्सेप्ट x इज नॉट इक्वल टू 0. तसं प्रॉब्लेम मध्ये देऊ नसाय. बस एवढं जर तुम्ही काळजी घेतली तर काय शिकलो बा. मायनस मध्ये जर संख्या असेल x मायनस समथिंग, तर बा x च्या ऐवजी ती किंमत नाही चालत. आणि डिनॉमिनेटर मध्ये जर x असला तर त्याच्या ऐवजी 0 चालत नाही. एवढं प्रेझेंटेशन ठेवायचं. बस. तर मग आता डोक्यात आलं पाहिजे का आता हा तर पॉझिटिव्ह आहे, पण इथं पाहिजे तर 7 पण पॉझिटिव्ह आहे, पण त्याले मायनस लावू. म्हणजे मग पॉझिटिव्ह जरी असली तरी ती संख्या निगेटिव्ह झाली. निगेटिव्ह झाली याचा अर्थ असा झाला का बा आहे ना, निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. म्हणजे f डॅश x ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आली आणि जेव्हा जेव्हा 0 पेक्षा लहान येते तेव्हा ते फंक्शन डिक्रीजिंग असतो. बोल बा. तर मला लक्षात ठेवायचं. म्हणून इथं लिहायचं, म्हणून f डॅश x लेस दॅन 0 पाहिजे लिहिलं आहे ना. बस हेच लिहायचं आहे. फॉर ऑल. फॉर ऑलचं चिन्ह आहे, लॉजिक मध्ये शिकले नसन आठवत तर स्पष्ट असं इंग्रजीत लिहा फॉर ऑल आहे ना. काय लिहायचं आहे बात हे लिहायचं आहे. x बिलॉंग्स टू r, x इज नॉट इक्वल टू 0. बस कंडिशन तर द्याच लागेल. म्हणून लक्षात ठेवा हा जो फंक्शन आहे हा लेस दॅन, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर 0 पेक्षा लहान असेल तर ह्या फंक्शन काय होईल बा तर डिक्रीजिंग होईल. हे कंडिशन आहे. तर बाय इथं लिहायचं देअरफॉर फंक्शन लक्षात ठेवा. फंक्शन fx इज इक्वल टू 7/x मायनस 3 असं.
आहे ना, पुढं लिहायचं इज डिक्रीजिंग. हेच कॅसेट वाजवत जायची, इज डिक्रीजिंग आहे ना. मात्र कंडिशन द्यास लागते, थेच लिहायची आहे फॉर ऑल. एक्स फॉर ऑल काय लिहिणार आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर असं. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा एक कॉमा लिहायचा आणि एक्स इज नॉट इक्वल टू 0 एवढं तर लिहिलं तरी पूर्ण प्रॉब्लेम झालं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी कुणी खूपच बारकाईनं आहे ना तंतोतंत 100% मागणारे परीक्षक असतात. त्यावेळेस तिथं त्याने लिहिताना कसं लिहायचं आहे, फंक्शन fx बरोबर 7/x - 3 इज डिक्रीजिंग फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. आणि इथं फक्त मायनस करायचं, कोण जमत नाही रे, तर मग 0 जमत नाही. इथं 0 ठेवला तर 0 न काही भागलं ते इन्फिनिटी होते. म्हणजे याच्यामधून 0 कमी करून टाका, म्हणून मायनस आहे ना याने मैरूपी कंस म्हणते असं दाखवायचं. म्हणजे याच्यातून एवढा कमी झाला म्हणजे याच्यात हे हायच नाही, हा त्याचा अर्थ. बोल पटलं का नाही पटलं. पहा मग मित्र, क्वेश्चन 2 सांगत आहोत, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x सच दॅट fx इज इन्क्रीजिंग फंक्शन. हे आपल्याला फंक्शन देईल, काही विचार करायचा कामच नाही. हे याचं सोल्युशन सरळ जे प्रॉब्लेम असेल ते लिहा आहे ना. काही नाही सुचलं तर पहिले तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तुम्हाला लक्षात ठेवा 2x³ - 15x² प्लस 36x प्लस 16च नाही. आणि डेरिव्हेटिव्ह जरी घेतला तर अर्धा मार्क तर निघते, मार्क पूर्ण काढायचे आहे ना. पूर्णच्या पूर्ण सोडून दाखवतो पा f' असं. तर हा खाली उतरते म्हणजे 3 2 6x, डोक्यावर f न कमी म्हणजे 2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे लिहिल्याच जात नाही. मायनस हा खाली उतरते म्हणजे 15 2 30 आणि डोक्यावर f न कमी तर f लिहिल्याच जात नाही. प्लस 36x चा तर 36 बाहेर निघते, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला. प्लस 1 म्हणजे कॉन्स्टंट न त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे तो पण गेला. आता एवढं जर झालं असेल तर मित्र पहिले नेहमी लक्षात ठेवा का जे कॉमन निघते ते काढण्याचा प्रयत्न करा. इथं 6 कॉमन निघते म्हणजे x² 6 5 30x 6 7 36. 6 तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे कारण 0 पेक्षा त्याची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे याला डाऊट घेण्याचं कामच नाही. आता ह्या जो आहे तर याने स्क्वेअरच्या भाषेत मांडा. तर याने स्क्वेअरच्या भाषेत कसं मांडता येते तर ते मी शिकवत हाव आहे ना. तुम्हाला 10व्या वर्गात शिकवलं असेल ना रे. हा x वर्ग आहे तर मग हा वर्ग समीकरण याले क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. या 6 चे अवयव पाडायचे. तर मग 6 चे अवयव कसे पाडायचे तर असे पाडायचे का त्याची बेरीज किंवा वजाबाकी मधलं पद आलं पाहिजे. म्हणजे हे 5 5 आले पाहिजे. तर 3 आणि 2 5 होते, 3 2 6 होते. मात्र ते चिन्हासहित आले पाहिजे. बाय सिंपल साधं सांगतो, या दोघांपैकी जो मोठा असेल त्याने हे मधातलं चिन्ह द्यायचं, देऊनच टाकायचं, कोणतंही प्रॉब्लेम राव. आता इथं -5 आहे तर या दोघातून -5 तयार करायचे आहे. तर मनाने प्रश्न विचारायचं -3 आणि -2 म्हणजे -5. मग हे नाही लिहायचं, हे दोन्ही लिहायचे आणि त्याच्या मागे x लिहायचं. याले म्हणते फॅक्टर पाडणं. तर भाई प्रॅक्टिस नाही येते. x वर्ग -3x -2x + 6 असं बोल पा. आता एवढं जर झालं असेल तर भाई f' = 6. इथून x कॉमन निघला तर भाई x -3 -2 कॉमन निघला तर बेत्रिक 6 असं. यानं यासारखा तो कॉमन निघते म्हणजे 6 हा कॉमन निघला x -3 तर इथं x राहिला. हा कॉमन निघला तर इथं -2 राहिला. सांग बा. आता हे 6 बद्दल तर कोणी डाऊट घेणार नाही आहे ना. काऊन तर हा तर पॉझिटिव्ह आहे. बरं त्यानं सांगलं का फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ x.
x ची व्हॅल्यूज काढा का f(x) इज इन्क्रीजिंग फंक्शन. म्हणजे आपल्याला देऊन टाकलाय बा का हा काय आहे बा फंक्शन इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग कायले म्हणते रे बा, तर बा इन्क्रीजिंग असलं तर f' ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी असते. बस तर बा फक्त एक शब्द लिहायचं. काय लिहिणार आहे बा, तर हेच लिहायचं गिवन दॅट फंक्शन इज इन्क्रीजिंग. बोला मग आता एवढं लिहायचं बा की काय लिहिणार आहे ते लिहायचं ना. डिक्रीजिंग म्हटलं तर डिक्रीजिंग लिहायचं. गिवन दॅट दी फंक्शन इज इन्क्रीजिंग. आता इन्क्रीजिंग असलं तर मग आपल्याला माहितच आहे देअरफॉर f'(x) ग्रेटर दॅन 0. मग f'(x) ची व्हॅल्यू तर एवढी आहे तर थे लिहायची 6 x - 3 x - 2 ग्रेटर दॅन 0. आता आपल्या मनात काय आलं पाहिजे बा का 6 ह्याने जर हाकललं तर याच्या खाली जाईल म्हणजे 0 ले काय नाही भागलं तर 0 होते. ह्या बरोबर चिन्ह नसलं ग्रेटर दॅन लेस दॅन तरी इकडं हाकलता येते. असो त्याच्याही व्यतिरिक्त लक्षात घ्या हा ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे याचाच आपल्याला डाऊट आहे. हा तर गेला तर उरला कोण बा तर x - 3 x - 2 ग्रेटर दॅन 0. असं याचा अर्थ काय होते रे बा आहे ना. तर इथं ग्रेटर दॅन आलं तर मी ट्रेनिंग दिली बा ए म्हणजे ह्या वाला पद आणि बी म्हणजे ह्या वाला. जेव्हा ग्रेटर दॅन राहते तेव्हा डोक्यात आलं पाहिजे एक डाव ह्या आणि आहे ना ह्या ग्रेटर दॅन 0 आणि ह्या ग्रेटर दॅन 0 पाय. ह्या लेस दॅन 0 आणि ह्या लेस दॅन 0. आता ट्रेनिंग देणं चालू आहे. बस मी सांगलं होतं का बा एक कंडिशन अजून सांगायची राहिली तेच हे. तर बा याच्यावरून आपल्याला आता कसं मांडता येते तर बा तेवढं मी फक्त क्लिअर करत आहो. आता मात्र बरोबर लक्ष द्या. म्हणून इथं लिहायचं x - 3 हा वाला ग्रेटर दॅन 0 अँड x - 2 ग्रेटर दॅन 0 ऑर असं स्पष्ट लिहायचं ऑर असं. आता ह्या लेस दॅन 0 ह्या लेस दॅन फक्त ग्रेटर दॅन साठी लागू आहे. लेस दॅन साठी वेगळं आहे. तर मग आता लिहायचं x - 3 लेस दॅन 0 अँड x - 2 लेस दॅन 0. ठीक आहे. याच्यामधून आपल्याला निवडायचं आहे. तर मी सिंपल साधं टेक्निक सांगतो गावरानी आणि काही नियम असेल तर आपली गावरानी फेलच पडणार नाही. भाऊ काय करायचं बा तर बा ह्या वाला आहे ना या कंस गिंस काही करायचेच नाही. असं फालतू डिझाईन अशा काढू नका. यानं अजून कन्फ्युजन होते. साधं सिंपल आहे. जसं पक्षांतर बेरीज वजाबाकीत होते ना तसं या ग्रेटर दॅन आणि लेस दॅन मध्ये पण होते. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस तर बा x ग्रेटर दॅन 3 असं. अँड हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस x ग्रेटर दॅन 2 ह्या वाला ऑर जशानं तसा. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस x हा जशानं तसाच राहील. अँड ह्या वाला मायनस आहे तिकडं गेला तर प्लस x लेस दॅन 0. पहा मग मी काय सांगणार होतो का प्रॉब्लेम समोर असल्याशिवाय सांगता येत नाही. काही टेस्टिंग फेस्टिंग नाही. हे 100% बरोबर राहील है ना. ग्रेटर दॅन मध्ये 2 व्हॅल्यू राहील प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आणि लेस दॅन साठी 2 व्हॅल्यू राहील. तर बा मित्रो घरी जाऊन ते डोकं आपटत बसा पण मार्क पूर्ण करा का ग्रेटर दॅन मध्ये 5 साधं संख्येकडं जे मोठी असन शब्द वापरला ग्रेटर दॅन साठी तर बा इथं 3 आणि 2 मध्ये 3 मोठा आहे. तर ग्रेटर दॅन मध्ये मोठी संख्या निवडायची तर लेस दॅन मध्ये लहान संख्या निवडायची. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस मध्ये इथं 2 राहील.
बस एवढं लक्षात चांगलं फिट करून ठेवा, कधी तुमचं चुकणार नाही. बोला लवकर लवकर, हो म्हणा का नाही म्हणा, समजलं का नाही समजलं. मग आता एवढं जर झालं असेल तर आम्ही बरोबर सेट करून सांगतो. म्हणून ह्या 3 आणि 2 मध्ये 3 मोठा आहे तर x ग्रेटर दॅन 3 अँड लक्षात ठेवा याच्यामध्ये लहाना वापराचा लेस दॅन साठी तर x लेस दॅन 2. बोल बा ठीक आहे. तर मग आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बा लक्षात घ्या x ची व्हॅल्यू आहे ना, तर बा काय भेटली बा तर x लेस दॅन 2 अँड x ग्रेटर दॅन 3. म्हणून याने व्यवस्थित पहिले लहान वाली मांडाची x लेस दॅन 2 अँड काय रे बा तर x ग्रेटर दॅन 3. अजून संपलं नाही, x ची व्हॅल्यू पाहिजे. तर बाप तुम्ही म्हणसाल का सर एवढं सोपं आहे बा, मजाक मस्ती म्हणजे बोगस आहे, बिलकुल भेऊ नका. आता आपलं गावरानी आहे ना डोकं चालवायचं का बा x ची व्हॅल्यू आहे ना, हे लेस दॅनचा अर्थ भाऊ लहान होते, 2 पेक्षा लहान. पाय मी कसा बोगस विचार करतो तसा विचार कर का बा x ची व्हॅल्यू कोणापेक्षा लहान आहे, 2 पेक्षा लहान आहे ना. तू म्हणशील का मास्तर बढिया 2 पेक्षा आहे ना, 2 पेक्षा लहान आहे म्हटलं तर बा 1 राहू शकते. काही ठप्पा थोडा आहे बा, का 1 कस राहील. अरे बाबा 0 राहू शकते, -1 राहू शकते, -2 राहू शकते, -100 राहू शकते, -1 लाख राहू शकते, -1 करोड राहू शकते. म्हणजे खाली येता येता कुठपर्यंत येईल रे, तर बा -इन्फिनिटी. याच्या खाली तर संख्याच नाही. म्हणजे लहानात लहान जर राहिली तर इन्फिनिटी राहील. आणि लक्षात ठेवा ही x ची व्हॅल्यू आहे ना कोणापेक्षा मोठी होणार नाही तर 2 पेक्षा मोठी. म्हणजे बा अर्थ या झाला का इन्फिनिटी आणि 2 आहे ना याच्या मधातच ती राहील. एक तर इन्फिनिटी राहील किंवा 2 पेक्षा लहान राहील. ते कोणती राहील ते पाठ बसल ना. आपलं तर उत्तर निघलं तर बा याचा अर्थ झाला का x बिलॉंग्स टू इन्फिनिटी आणि 2. याचा अर्थ बिलॉंग्स टू च्या आत. तर बा x ची व्हॅल्यू इन्फिनिटी आणि 2 च्या मधात राहील. बस पहिली काय आणि तेच विचारलाय फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ते पाठ बसल. आता दुसरी बटलं का नाही डोक्याले. आता तू इथं विचार करशील तर बा लक्षात ठेवा इथं लिहायचं अँड. आता इथं पाहिशील तर x ची व्हॅल्यू 3 पेक्षा मोठी आहे. अरे हो बा 3 पेक्षा मोठी आहे तर 4 राहील, 5 राहील, 50 राहील, 500 राहील, 50 लाख राहील आणि 50 करोड राहील आणि अजूनही मोठी राहू शकते. अरे राहू राहू किती मोठी राहील हो तर बा इन्फिनिटी. त्याच्यापेक्षा मोठी म्हणजे अनंत, ज्याने मोजता नाही येते त्यापेक्षा तर मोठी राहू नाही शकत. लास्ट हो म्हणजे ती x ची व्हॅल्यू काय आहे बा तर बा 3 पेक्षा मोठी आहे. x बिलॉंग्स टू लक्षात ठेवा मात्र इन्फिनिटी पेक्षा लहानच राहील, अनंत. तर याच्या मधात राहील. निघलं का नाही. तर म्हणून लक्षात ठेवा ग्रेटर दॅन ची जर कंडिशन असली तर बा ग्रेटर दॅन मधलं मोठी संख्या घ्या तर लेस दॅन मधली लहानी घ्या. झालं तुमचे पूर्ण मार्क पकले. हेच तुमचं राहील. तुम्ही कोणतंही सोल्युशन पाहून घ्या. पण ते समजत नाही तर आता समजायला लागलं तर इथं लिहायचं x बिलॉंग्स टू 3, इन्फिनिटी. हे आहे बा. बोल राजा समजलं का नाही समजलं. फक्त इथं मी चुकून अँड लिहून टाकला नाही, शब्द आहे ऑर, तर तुम्ही पण इथं ऑर लिहायचा. ठीक आहे. दुसरं प्रॉब्लेम पहा. लहानसा प्रॉब्लेम आहे हा दुसऱ्या नंबरचा. fx = x² + 2x - 5. वेळ गमवण्यात मजा नाही. सरळ प्रॉब्लेम लिहा. fx = x² + 2x - 5. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या f' तर मग f' x² चा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरला 2x प्लस 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 न कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. झालं बा. एवढं सिंपल साधा आहे बा.
तर मला लक्षात ठेवा इथं एफ डॅश एक्स 2 कॉमन निघते म्हणजे एक्स प्लस 1. 2 तर ऑलवेज काय आहे आता पॉझिटिव्ह आहे. तर मग आपल्याला स्पष्ट देऊन टाकलं का फंक्शन इन्क्रीजिंग आहे. तर इथं लिहायचं गिवन दॅट द फंक्शन इज इन्क्रीजिंग असं. मग आता इन्क्रीजिंग आहे म्हटलं तर एफ डॅश एक्स काय रे बा तर ग्रेटर दॅन 0 म्हणून 2 इंटू एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0. 2 तर शून्यापेक्षा ऑलवेज मोठाच असतो. हा इकडे गेला तर 0 ने भागलं तर 0च होईल. म्हणजे उरलं कोण बा तर एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0. म्हणजे बा या 1 चं तिकडं पक्षांतर केलं तर एक्स प्लस आहे तिकडं गेला तर मायनस असं झालं बा. आपल्याला काय सांगता येते काही एक्स ची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी आहे. म्हणाले प्रश्न विचार आता -1 पेक्षा मोठी आहे तर बा याच्यापेक्षा मोठी 0 राहील. पण हे कोणी सांगू नाही शकत का 0च आहे म्हणून. होऊ शकते 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, वाढू कुठपर्यंत जाऊ शकते तर इन्फिनिटी. आणि म्हणून x बिलॉंग्स टू काय लिहायचं बा हा वाला -1 नाही हा इन्फिनिटी. झालं उत्तर. पहा मग मित्रो तिसरा प्रॉब्लेम fx = x³ - 15x² - 144x - 7. मी पहिला प्रॉब्लेम सांगला समजा काही कन्फ्युजन राहिलं असेल ना तर या प्रॉब्लेम मध्ये क्लिअर होऊन जाईल. तुम्ही म्हणसाल कसं बढिया समजून गेलं तर मग सोल्युशन कसं लिहायचं आहे. आता इथं लिहायचं आहे प्रॉब्लेम fx = 2x³ - 15x² - 144x - 7. सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हा खाली उतरला म्हणजे 3 2 6 1 न डोक्यावर कमी मायनस हा खाली उतरला तर 15 2 30 x डोक्यावर 1 न कमी पण 1 लिहिल्या जात नाही -144 x चा डेरिव्हेटिव्ह 144. हा बाहेर निघाला x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला. आता एवढं जर झालं असेल तर बा सरळ याच्यातून काही कॉमन निघते का तर तेवढं पहिले 5 आणि फॅक्टर पाडायचे तर 6 कॉमन निघते. x² 6 5 30x असं. तर बा लक्षात ठेवायचं 144 मधून पण 6 निघते. फाळेपाठ पाहिजे. काय फाळा आहे बा तर 24 सक 144. तुम्ही शिकले असाल ना हो 24 सक 144. डाऊट असेल तर 6 चोक 24 4 4 2 sin 2 12 2 14. बस एवढं आहे बात. आता याची अवयव पाडायची तर याचे अवयव लहान पोरगही पाडते 8 3 24 8 3 गेले तर 5 राहिले. तर बा या -24 चे अवयव पाडायचे 8 3 24 मधल्याचं चिन्ह मोठ्याने द्यायचं -8 + 3 म्हणजे -5 झालं बा. एवढंच आहे तर इथं लिहायचं f' x = 6 असं. हा ब्रॅकेट x² हे नाही लिहायचं हे दोन्ही लिहायचे -8 आणि माग याचा व्हेरिएबल लावायचा +3x - 24 असं. मग पुन्हा f' x = 6 तर बा इथून x कॉमन निघते तर x कॉमन काढला तर x मायनस आहे ना 8 प्लस इथून 3 कॉमन निघते x - 8. यानं या सारखा तो बाहेर निघल. तो जर बाहेर निघला तर काय होते बा तर बा f' x = 6 लक्षात ठेवायचं हो आहे ना. ह्या कॉमन निघला x - 8 तर इथं x राहिला आणि इथं 3 राहिला म्हणजे x + 3. सरळ लिहून टाकायचं गिवन दॅट द फंक्शन इज इन्क्रीजिंग असं. ठीक आहे. मग इथं लिहायचं गिवन दॅट द फंक्शन इज इन्क्रीजिंग असं लिहा. इन्क्रीजिंग म्हटल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे f' x > 0 याची व्हॅल्यू भरून टाका 6 x - 8 x + 3 > 0. मला वाटतं बा एवढं तर सर्वांना घ्यायला पाहिजे आणि याच्या पलीकडलं तर प्रत्येकाला येते.
टेन्शन नका घेऊ, या 0 जर याच्या खाली गेला तर 0 म्हणजे एवढंच पद झालं x मायनस 8 आहे ना, x प्लस 3 आणि ग्रेटर दॅन 0 झाला. याचा या दोन पद ग्रेटर दॅन 0 आहे तर एकदा ह्या दोन्ही ग्रेटर दॅन 0 दाखवायचे आणि एकदा दोन्ही लेस दॅन 0 दाखवायचे. म्हणून असं लिहायचं x मायनस 8 ग्रेटर दॅन 0 अँड x प्लस 3 ग्रेटर दॅन 0. आता इथं लिहायचं ऑर. आता ह्याही लेस दॅन 0 ह्याही लेस दॅन 0, x मायनस 8 लेस दॅन 0 अँड x प्लस 3 लेस दॅन 0. डबल शिकवता मन लावू नाही का, याचं तिकडं पक्षांतर तर x ग्रेटर दॅन 8 अँड इथं एक प्लस आहे तिकडं गेला तर मायनस ग्रेटर दॅन -3. इथं ऑर लिहायचं, हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस x लेस दॅन 8. इथं लिहायचं अँड हा प्लस आहे तिकडं गेला तर मायनस तर मग x लेस दॅन -3. मी सांगलं का मग ग्रेटर दॅन मध्ये मोठी किंमत पहा. इथं 8 आहे ना -3 आहे तर या दोघांमध्ये मोठा कोण राहील तर 8 राहील. बस तर मोठा 8 राहील तर इथं ह्याच्यातून 8 मोठे ग्रेटर दॅन मधून मोठी संख्या निवडा तर इथं लिहायचं x ग्रेटर दॅन 8 आहे ना. और ह्या लहान्यामधून जे लहान असन ते निवडा तर इथं 8 न -3 आहे तर लहानी कोणती आहे मात्र x लेस दॅन -3. बस तर सरळ लिहायचं आहे बा. काय लिहिणार आहे म्हणून डोकं कसं लावायचं तर इथं लिहून राहिलो का बा x ची व्हॅल्यू 8 पेक्षा मोठी आहे. अब मोठी आहे तर किती मोठी आहे, कोणा म्हटलं 9 तर का 9 होऊ शकते का, 10 नाही होऊ शकत, 11 नाही, 50 नाही, 100 नाही, 1 लाख किती मोठी होऊ शकते. पण मोठ्यात मोठी होऊ किती होऊ शकते तर इन्फिनिटी. आणि म्हणून हे मांडता येते x बिलॉंग्स टू 8 इन्फिनिटी. हे त्याचा किती सोपा आहे बा. ऑर या वाला ऑर असं. आता इथं पाहिजे तर x ची व्हॅल्यू -3 पेक्षा लहान आहे. -3 पेक्षा लहान आहे तर x बिलॉंग्स टू -3 असं लिहा. अब लहानात लहान राहू -3 पेक्षा लहान -2 होईल आहे ना. मग लहान होत जाते, -4 होईल, -5 होईल, -6 अनंतापर्यंत जाईल. तर मग हो किती होऊ शकते तर इन्फिनिटी. याच्या खाली जाता येत नाही. हे निघल्या x च्या व्हॅल्यू. सांगा पटलं का नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मग मित्रो. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x सच दॅट fx इज डिक्रीजिंग फंक्शन. याच्यासाठी डिक्रीजिंग साठी वेगळी कंडिशन आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. आतापर्यंत बडबड जे चालू होती इन्क्रीजिंग साठी है ना, सोडवायचं तर तसंच आहे. तर बा ह्या झाला तुमचा सोल्युशन. बा बरोबर होते. fx इज इक्वल टू प्रॉब्लेम लिहायचं 2x³ - 15x² -144x -7. एवढं जर झालं असं मित्र हो तर लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे याचा डेरिव्हेटिव्ह घ्या f' है ना. या घात खाली उतरला 3 दोन्ही 6 डोक्यावर 1 न कमी, या खाली उतरला 15 दोन्ही 30 x -144. आत्ताच झालं या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. मला वाटते बा याच प्रॉब्लेम होता इन्क्रीजिंग साठी. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र ह्याच प्रॉब्लेम होता पक्क आठवते म्हणजे तिसराच याच्या अगोदरचा. कॉमन काढून टाका f' इज इक्वल टू 6 कॉमन काढले तर बा x² 6 पंच 30x -24 असं. एवढं जर झालं असेल तर f' याची अवयव याच्या अगोदरच झाले आहे. 6 लक्षात ठेवायचो 60 होते तर बा x² म्या लिहिलं होतं आहे ना 8 त्रिक 24 8x + 3x -24 तर भाई f' इज इक्वल टू 6. ठीक आहे तर भाई इथून x कॉमन निघला तर
कसं मांडता येते बा, x कॉमन निघला तर x मायनस 8 प्लस 3 कॉमन निघला तर x मायनस 8, तर बा f डॅश x इज इक्वल टू 6 असं x मायनस 8 कॉमन निघते तर इथं राहते x प्लस 3, म्हणजे बा हे झाले फॅक्टर. आता त्यांना आपल्याला दिलं आहे डिक्रीजिंग फंक्शन, तर इथं लिहायचं गिवन दॅट. ठीक आहे, f(x) f डॅश x इज डिक्रीजिंग फंक्शन असं डिक्रीजिंग फंक्शन. आता डिक्रीजिंग फंक्शन म्हटलं तर सर्वांनाच माहित आहे f डॅश x लेस दॅन 0 म्हणजे 6 इंटू x मायनस 8 x प्लस 3 लेस दॅन काय रे बात 0. ह्या जर याच्या खाली हाकलला तर 0 ले काय नाही भागलं तर 0, म्हणजे उरलं एवढं काय बा x मायनस 8 है ना x प्लस 3 लेस दॅन 0. कंडिशन शिकवली लेस दॅन असलं तर एक डाव ह्या मोठा ह्या लहान, एक डाव ह्या लहान ह्या मोठा, बस असं आळाण्या भाषेत डोक्यात ठेवायचं. म्हणून इथं लिहायचं x मायनस 8 ग्रेटर दॅन 0. या घेतला म्या मोठा तर या लहान घ्यायचा x प्लस 3 लेस दॅन 0. इथं लिहायचं ऑर आहे ना. आता ह्या लहान घेतला x मायनस 8 लेस दॅन 0 तर ह्या मोठा घ्यायचा अँड x प्लस 3 आहे ना ग्रेटर दॅन 0 असं. ह्या मोठा तर ह्या लहान, ह्या लहान तर ह्या मोठा, बस असं करायचं आहे. तर याले पुन्हा तिकडं हाकलाचं, x हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस अँड हा प्लस आहे तिकडं गेला तर मायनस, और हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस असं अँड ह्या प्लस आहे तिकडं गेला तर मायनस असं. बोल पा एवढं जर समजलं असन तर बा ह्या वाली कंडिशन लक्षात ठेवा. हे वाली ह्या आता x ग्रेटर दॅन 8 आहे तर x लेस दॅन मायनस 3, x लेस दॅन 8 आणि x ग्रेटर दॅन मायनस 3. तर बा लक्षात ठेवा याले ओळखण्याचं सिंपल साधन नियम सांगतो. भाई सोपं आहे राजा है ना. तुम्ही याच्याकडे नजर टाकायची. कधी हे राहील उत्तर कधी हे राहील. डिक्रीजिंग साठी काय पाहत म्हणाले आपल्या आळाण्या भाषेत विचार करायचा का बा म्हणाले कसा प्रश्न करायचा. x ची व्हॅल्यू 8 पेक्षा मोठी, या चिन्हाचा अर्थ मोठा होते ग्रेटर दॅन म्हणतात. x ची व्हॅल्यू 8 पेक्षा मोठी आहे, पण इथं पाहिसाल तर x ची व्हॅल्यू लेस दॅन म्हणजे लहान, -3 पेक्षा लहान आहे. अहो मले सांगा का जे व्हॅल्यू x ची 8 पेक्षा मोठी असल ते -3 पेक्षा लहान कशी राहू शकते. म्हणजे हे इनइक्वॅलिटी बरोबर नाही. असंही विचार केला का x ची व्हॅल्यू -3 पेक्षा लहान आहे, म्हणजे -3 पेक्षा लहान आहे ते 8 पेक्षा मोठी तर राहू नाही शकत. मग याच्याकडे पाहायचं म्हणजे ही इनइक्वॅलिटी काही साजेशी नाही, योग्य नाही आहे. तर बा ह्याच्याकडे पाहायसाल तर इथं दिसते का x ची व्हॅल्यू -3 पेक्षा मोठी आहे, पण x ची व्हॅल्यू 8 पेक्षा लहान आहे. बिलकुल होऊ शकते ना हो. या 0 इकडे राहील -3 तर इकडे राहील 8. तर x ची व्हॅल्यू -3 पेक्षा मोठी आहे म्हणजे 1 राहील, 2 राहील, 3 राहील, 7 राहील है ना, 7.5 राहील. ठीक आहे, -3 पेक्षा मोठी x 8 पेक्षा लहान तर राहू शकते. म्हणजे आपली ही इनइक्वॅलिटी बरोबर आहे. बस असा आपला साधा सिंपल सोपा विचार करा तर तुम्हाला पटकन निवडता येईल. आणि हेच योग्य विचार आहे असं माझं म्हणणं नाही. मग मी फकणाऱ्या मारून राहिलो, पुस्तकाले सोडून तर मी बोलतच नाही. फक्त कसं ओळखायचं आपल्या मातृभाषेत हे शिकवता. सहज कोणी सांगते बा, बस असं निवडायचं. म्हणून मी इथं वरत लिहून राहिलो. म्हणून काय लिहायचं बा, हे फायनल झालं का बा x आहे ना ग्रेटर दॅन -3 अँड लक्षात ठेवा x लेस दॅन 8. याने थोडंसं मेकअप करायचं. मेकअप कसं करायचं बा, तर बा x ची किंमत -3 पेक्षा मोठी आहे तर याले उलट बोलायचं.
x ची किंमत -3 पेक्षा मोठी आहे, -3 पेक्षा मोठी आहे म्हणजे सर्वांना समजते का -3 हा x पेक्षा लहान आहे. तर याले मेकअप केलं -3 लेस दॅन x आहे ना. असं म्हणा म्या म्हटलं मले मोठा भाऊ आहे, ठीक आहे. तर याले उलट कसं म्हणता येते का आहे ना, मी मोठ्यापेक्षा लहान आहे. तर x ची व्हॅल्यू -3 पेक्षा मोठी आहे हे म्हणण्याच्या ऐवजी -3 हा x पेक्षा लहान आहे. बस. लक्षात ठेवा, कोणी म्हणन का x ची व्हॅल्यू x हा 8 पेक्षा लहान आहे असं म्हणण्याच्या ऐवजी असं म्हटलं तर का बिघडते का 8 हा x पेक्षा मोठा आहे. तर मग 8 ग्रेटर दॅन x. फायदा माहित आहे म्हणून मी असा लिहून राहिलो, म्हणून हा -3 लिहायचा, लेस दॅन या x लिहायचा, लेस दॅन लक्षात ठेवा काय रे बात आहे इथंच लिहून आहे. बस एवढं जर झालं असन तर बा त्यानं म्हटलंय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x सच दॅट असं. तर बा ह्या आला आपला इथं आहे ना, म्हणून इथं लिहायचं, म्हणून फंक्शन इज डिक्रीजिंग व्हेन x बिलॉंग्स टू -3 आणि 8. पहा माझ्यापाशी जागा नाही आहे, इथं लिहून राहिलो फंक्शन इज डिक्रीजिंग असं, ठीक आहे. फॉर x बिलॉंग्स टू ह्या -3 लिहा आणि ह्या वाला 8 लिहा. झालं बा प्रॉब्लेम. पहा मग मी काय सांगत आहे बघा, ह्या वाला प्रॉब्लेम fx is equal to x to the power 4 minus 2x cube plus 1. सरळ याचं सोल्युशन लिहायचं, लहानसं गणित आहे. fx is equal to x to the power 4 minus 2x cube plus 1 आहे ना. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या f dash x, घात खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी 3 दोन्ही 6x आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सरळ इथं दिसते x आहे, इथं x आहे, तर x ही कॉमन निघेल ना, 2 एक कॉमन निघेल. तर मग f dash x is equal to 2x कॉमन काढला आहे ना, तर इथं 2 काय राहील बा, तर 2x स्क्वेअर मायनस बेत्रिक 6 एवढंच राहील. बोला, ठीक आहे. x चा घात 4 इथून 4x क्यूब मायनस 6x स्क्वेअर पाहिजे. तर इथून जर आपण x स्क्वेअर कॉमन काढला तर बा इथं फक्त x मायनस 3 राहील. आता बरोबर आहे. आता आपल्याला काय सांगलं बा, आपल्याला स्पष्ट दिलं का फंक्शन हा डिक्रीजिंग आहे. तर इथं लिहायचं गिवन दॅट फंक्शन इज डिक्रीजिंग असं. डिक्रीजिंग म्हटल्याबरोबर आलं पाहिजे का f dash x लेस दॅन 0 असते. झालं बा, आपल्याला टेन्शन घेण्यासारखं काही हायच नाही आहे ना. f dash x म्हणजे एवढं पद लिहायचं, 2x स्क्वेअर 2x मायनस 3 लेस दॅन 0. आता बा हा तर पॉझिटिव्ह आहे बा, लक्षात ठेवा, याचं तर टेन्शनच नाही. दोन्ही पॉझिटिव्ह आहे, x च्या ऐवजी काही व्हॅल्यू ठेवली पण त्याचा वर्ग केला तर ते पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम फक्त ह्याच आहे, ब्रॅकेटच पाहायचं आहे. तर बा इथं लिहायचं 2n आहे ना, आठवलं तर लिहायचं x स्क्वेअर r असं. काय घेणार आहे बा, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू r पॉझिटिव्ह व्हॅल्यू झालं. म्हणून इथं लिहायचं 2x मायनस 3 लेस दॅन 0, हा मायनस तिकडं गेला तर प्लस असा. ह्या कुठं जाईल, ह्याच्या खाली x लेस दॅन 3/2. बोला, आता x लेस दॅन 3/2 म्हणजे अर्थ काय झाला, तर मग अर्थ झाला का x ची किंमत एकच आली, तर बाकीचा पसाराच नाही. म्हणजे मग निवळाचं काही हाय नाही का, हे घ्यायचं का ते घ्यायचं असं नाही, सिंगल व्हॅल्यू आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 3/2 म्हणजे 1.5 पेक्षा लहान आहे.
किती लहान राहील, 1 राहील, 0 राहील, त्याच्या खाली म्हणजे लहानात लहान किती होऊ शकते मात्र मायनस इन्फिनिटी, याच्या खाली तर जगात हाईच नाही. तर बा सरळ लिहायचं x बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी 3/2. बस हे झालं तुमचं प्रॉब्लेम. हा तिसरा प्रॉब्लेम सांगा आता fx = 2x³ - 15x² - 84x - 7. तर मग माझं म्हणणं आहे बघा सरळ सोल्युशन लिहायचं आहे याचं काय fx = है ना 2x³ - 15x² - 84x - 7. सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्या f' घात खाली उतरला 6x², 15 दूनी 30x असं 84. ठीक आहे. जेवढं कॉमन निघते तेवढं कॉमन काढायचं म्हणजे इथं लिहायचं f' बरोबर 6 कॉमन निघते x² 6 पंच 30x असं. तर बा लक्षात ठेवा 84 मधून 6 गुणाकाराचा विचार करा. 14 सख 84 फाडेपाठ असले पाहिजे. बस एवढं झालं तर लिहायचं गिवन दॅट function is decreasing. एवढं जर झालं असेल तर म्हणून लिहायचं therefore f' <x 0 ह्या लिहून टाकायचा 6. इथं लिहायचं x² - 5x - 14 <0. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर निर्वातपणे ह्या तर याच्या खाली गेला म्हणजे 0 राहील. याची आपल्याला पाळा लागेल फॅक्टर. बोगस फॅक्टर आहे 7 दूनी 14 आहे ना. बस एवढा आहे. 7तून 2 गेले तर 5 राहिले. ह्या याच्या खाली गेला x² - 5x - 14 <0. या 14 चे अवयव 7 दूनी 14 -7 + 2 तेवढं तर आलं पाहिजे. लवकर बोला हो का. ठीक आहे. x² - 7x + 2x - 14 <0. x या दोघातून कॉमन निघते x - 7. इथून 2 कॉमन काढले तर x - 7 <0. ह्या सारखा थो कॉमन निघते x - 7. ह्या राहिला असं प्लस ह्या निघला तर ह्या राहिला <0. बस मी आत्ताच सांगलं का 2 पद <0 असलं तेव्हा डोकं कसं लावायचं. पहिला आहे ना मोठा घ्यायचा तर दुसरा लहान घ्यायचा एक वेळ. और पहिला लहान घेतला तर दुसरा मोठा घ्यायचा. म्हणजे बा इथं म्हणून कसं मांडता येते तर बा इथं therefore x - 7 > 0. पहिला मोठा घेतला तर दुसरा लहान and x + 2 <0 असं. इथं लिहायचं और किंवा स्पष्ट असं दाखवायचं और. आता पहिला लहान घ्यायचा असं and दुसरा मोठा घ्यायचा x + 2 <0. बस बाय हे आहे. आता ह्या मायनस आहे तिकडं गेला तर प्लस. तर मग x < 7 and हा प्लस आहे तिकडं गेला तर -2 और हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस x < 7 and हा प्लस आहे तिकडं गेला तर x < 2. बस त्याच्याकडे पाहायचं. आपल्या अडाण्या भाषेमध्ये साध्या सिंपल सोपं विचार करायचं. पाहताना कसं वाचायचं x आहे ना ची किंमत 7 पेक्षा मोठी आहे आणि इथं x ची किंमत -2 पेक्षा लहान आहे. कसा शक्य आहे रे बा. x ची किंमत जर -2 पेक्षा लहान असेल तर 100% 7 पेक्षा मोठी राहू नाही शकत. आणि जे 7 पेक्षा मोठं असेल ते -2 पेक्षा लहान तर कसंच शक्य नाही. म्हणजे हे इनइक्वॅलिटी काही बरोबर वाटत नाही हायच नाही. इथं पाहायचं आता तर x ची व्हॅल्यू -2 पेक्षा मोठी आहे. ठीक आहे असेल ना. आपण कुठं नाही म्हणतो. तो म्हणते का 7 पेक्षा लहान आहे.
हे होऊ शकते का? -2 पेक्षा जो मोठा असेल तो 7 पेक्षा लहान राहू शकतो, आहे ना. तर म्हणजे हे इनइक्वॅलिटी योग्य आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर बस याला सेट करा. x हा -2 पेक्षा मोठा आहे, या ग्रेटर दॅनचा अर्थ. तर याचा उलट का होईल? तर -2 हा x पेक्षा लहान आहे. बस देअरफॉर आहे ना, -2 लेस दॅन x अँड x लेस दॅन 7 म्हणजे x ची व्हॅल्यू कशी झाली? -2 लेस दॅन x लेस दॅन 7. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायचं फंक्शन इज डिक्रीजिंग. फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर असं x belongs to -2, 7. सांगा समजलं का नाही मित्रो? इथं एक्सरसाइज 4.2 पूर्ण झाली. आवडला असेल व्हिडिओ आहे ना, तर बा अभ्यासाला लागा. लवकर लवकर मी तुमची टेस्ट सिरीज चालू करणार आहोत. अभ्यास चांगला सुरू करा, ठीक आहे. आणि आवडला तर मेसेज करायचं, दुसऱ्याला सांगायचं, आपणही पाहायचं, घंटी वाजवून टाकायची. नमस्कार.